मराठा सेवा संघ द्वारा संचालित जिजाऊ रथ यात्रा का गोंदिया जिले के मोरगांव अर्जुनी तहसील स्थित नवेगांव बांध में भव्य स्वागत किया गया। यह यात्रा संविधान, कानून और नागरिक अधिकारों के प्रति जनजागृति के उद्देश्य से आयोजित की गई है। इस रथ यात्रा की शुरुआत 18 मार्च 2025 को छत्रपति संभाजी नगर से हुई थी और इसका समापन 1 मई 2025 को पुणे के ऐतिहासिक लाल महाल में होगा। इस यात्रा का मुख्य उद्देश्य है नागरिकों में संविधान के प्रति जागरूकता पैदा करना और उन्हें उनके अधिकार एवं कर्तव्यों की जानकारी देना। आज जब यह यात्रा नवेगांव बांध पहुंची तो स्थानीय नागरिकों, विभिन्न सामाजिक संगठनों और युवाओं ने बड़ी संख्या में उपस्थित होकर इसका भव्य स्वागत किया और रथ यात्रा के प्रति अपना उत्साह व्यक्त किया। यह यात्रा संपूर्ण महाराष्ट्र का भ्रमण करेगी और अलग अलग जिलों में विविध कार्यक्रमों और उपक्रमों के माध्यम से संविधान संबंधी जनजागृती करेगी। महत्त्वाच्या मुद्द्यासोबत घेऊन निघालेली आहे। सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे ते संविधान आहे। देशामध्ये जे विविध प्रकारच्या वातावरण निर्माण होत आहे, जातीमध्ये आणि धर्मामध्ये ज्या प्रकारचं वाद निर्माण होत आहे त्याला मिटवण्याकरिता ही रथयात्रा निघाली म्हणाल तरी चालेल। त्याचप्रमाणे पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडे गव्हर्नमेंट्स जो आहे तो वेगळ्या डायरेक्शननी चाललेला आहे आणि लोकांना वेगळ्या डायरेक्शननी घेऊन चाललेला आहे। जे खरं विषय आहेत ह्या देशातील ते विषय वेगळीकडे आहेत आणि ते खरे विषय काय आहेत, लोकांचे खरे मुद्दे काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही रथयात्रा निघालेली आहे। ही रथयात्रा आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये लाखांदूरवरून एंट्री झालेली आहे। लाखांदूर धाबेटेकडी ह्या गावामध्ये ह्या रथयात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले। त्याच्यामध्ये झरपडा ह्या गावामध्ये बौद्ध बांधवांनी मोठ्या प्रमाणात ह्या रथयात्रेचे स्वागत केलेलं आहे। त्यानंतर अर्जुनीला जेव्हा ही रथयात्रा आलेली आहे, जिजाऊ रथयात्रा, तेव्हा काही मुसलमान बांधवांनी सुद्धा ह्या रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे आणि सर्व धर्मांचे, सर्व पंथांचे लोक ह्या रथयात्रेचे स्वागत करण्याकरता आपल्या जिल्ह्यामध्ये तयारीत आहेत आणि यामुळे हे एकोप्याचं मेसेज आम्ही पूर्ण महाराष्ट्रात देतो आहे ह्या रथयात्रेच्या माध्यमातून। ह्या रथयात्रेचं आता सध्या तुम्हाला जो साऊंड सिस्टीमचा आवाज येतो आहे, ही रथयात्रा आता नवेगाव बांधला पोहोचलेली आहे। आता आम्ही नवेगाव इथं आहोत। ह्या नवेगावला ही रथयात्रा समापन झाल्यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीनं जिजाऊ रथयात्रा 2025 ही 18 मार्च पासून वेरूळगड इथून निघालेली आहे आणि 1 मे 2025ला लाल महाल पुणे येथे जाणार आहे। महाराष्ट्रातलं जे सध्याचं जे सामाजिक आणि धार्मिक गढूळ झालेलं, कलुषित झालेलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एक नवचैतन्य निर्माण करून एक सामाजिक सद्भाव महाराष्ट्रामध्ये राहावा, जाती धर्मामध्ये सलोखा निर्माण व्हावा, ही मराठा सेवा संघाची गेल्या 35 वर्षापासूनची भूमिका आहे। तीच भूमिका घेऊन ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर निघालेली आहे। सर्व जाती धर्मामध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी एक संदेश घेऊन ही यात्रा निघाली।